नमस्कार. नमस्कार. तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांगा. राजेंद्र हनुमंत पवार, मुक्काम पोस्ट रेवडी, तालुका कोरेगाव, आणि जिल्हा सातारा. सातारा. आता हे जे आपण जे बघतोय हाऊस हां, किती क्षेत्र आहे? ही असेल 10-12 गुंठ असेल ही. हां, तिथं 1.5 एकर आणि ती 1.5 एकर. बरं, टोटल सगळं क्षेत्र किती? 2 एकर. 2 एकर. बरं, आणि ही कुठली व्हरायटी आहे? 262 आहे. बरं वरती 86 आहे. बरं, 86 आणि ही 262 आहे. हां, तर मला सर सांगा की आता आपण ह्याला ही कशी लागण केली, काय ही ऊसाची लागण केली म्हणजे आपलं कांडी पद्धत? कांडी पद्धत. बरं, आणि ह्याला काय काय केलंय तुम्ही आतापर्यंत, काय काय वापरलं? सुरुवातीला फक्त कोंबडी खत वापरलेलं. बरं. त्यानंतर तुमचं सॉरी सर्जन हां, हे घेतलेलं. काय काय घेतलेलं? सॉरी सर्जन, दुसरं काय ते. एनर्जी बुस्टर हां आणि मायक्रो चार्जर. हां, त्याचं काय केलं? आळवणी. आळवणी एकच केलं. हां, एक आळवण झालं. एकच आळवणी. आणि आता जो आपण बघतोय मिसळ डोस, बेसोड अमृत. बेसोड टाकलाय, हा, काय काय टाकलाय? कृषी अमृतच्या 8 बॅगा, हा सांबराच्या 4 हा आणि शक्तीच्या 4. चक 4 हा, आणि त्या दुसऱ्या मिल्क. आणि मिराकल हा, त्याच्या. आणि एजी हा असा बेसोड टाकलाय. हा, बरं, काय बदल जाणवला बेसोड टाकलाय? उचालायचं जरा ऊस. बरं, आणि पहिलं आळवणी केल्यानंतर ना 3-4 फुट होतं. 3-4 फुट होतं. हा, आता जर सर बघितलं तर पूर्ण हा. सगळं फुटवं निघायला लागले. निघालायचं. आणि काय वाटते तुम्हाला आता पहिल्यांदाच तुम्ही वापरताय? नाही, बरं आहे, चांगला आहे रिझल्ट. रिझल्ट चांगला आहे. आणि काय बदल जाणवला का अजून काय? म्हणजे आता उंची बी वाढली, म्हणजे बरं. 10 दिवसात उंची वाढली त्याची. बरं, पानाची कॅनपी ते हो, हो. काळुकी जबरदस्त झाली. आहे. बरं, आणि हलक्या प्रतीचं राहणार तसं. हा, हलक्या पद्धतीचं. बरं बरं, चालेल, धन्यवाद.